नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 21 दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा वाल्मिक कराड 31 डिसेंबरला स्वतःहून सरेंडर झाला. इकडे 21 दिवसांमध्ये 150 पेक्षा जास्त पोलीस कराडला शोधत होते, तर दुसरीकडे कराड मात्र देवदर्शन करत होता. त्याने समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या, काहींच्या घरी मुक्कामही गेला, अनेकांनी त्याला मदतही केली आणि आता हे सगळेजण सीआयडीच्या रडारवर आलेत. त्यातच कराडने पुण्यातील महिलेच्या घरी मुक्काम केल्याची माहिती मिळाल्यानं ही महिला नेमकी कोण आहे हा मोठा प्रश्न आता उभा राहिलाय. पाहूयात. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा देशमुख यांच्या हत्येशी संबंध जोडण्यात आला. त्या संदर्भातले पुरेसे पुरावे मिळाले नसले तरीही कराडचा यामध्ये सहभाग असल्याचे आरोप होऊ लागले आणि लागलीच कराडने बीड सोडलं. देशमुख यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी कराड परळीमधून थेट देवदर्शनाला निघाला. या काळात तो कुठे कुठे गेला होता पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 9 डिसेंबर वाल्मिक कराड परळीतून बाहेर पडला. 10 आणि 11 डिसेंबर लोकेशन उज्जैन मध्य प्रदेश, महाकाल मंदिर परिसर. 11 डिसेंबर लोकेशन उज्जैन मध्य प्रदेश, सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. 12 डिसेंबर लोकेशन परळी, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट. 13 डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही. 14 डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही, दत्त जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट. 15 डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट. 16 डिसेंबर लोकेशन मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य, त्यानंतर वाल्मिक कराड गायब. 17 डिसेंबर लोकेशन पुणे आणि त्याच दिवशी फरार आणि फोनही बंद. आपण गुन्हा केलाय हे माहीत असल्यामुळेच आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागू नये यासाठीच कराडने दुसऱ्याच दिवशी परळी सोडून थेट उज्जैन गाठलं. तेव्हा त्याच्याबरोबर 7 ते 8 लोक होते, ज्यामध्ये एक पोलीस अंगरक्षक देखील होता. त्यानंतर मध्य प्रदेश सोडून थेट त्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेश देखील गाठलं. त्या ठिकाणी सुद्धा धार्मिक पर्यटन केल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळेच कपाळाला टिळा लावून बिनधास्त गुन्हे करणाऱ्या वाल्मिक कराडचं हे धार्मिक पर्यटन म्हणजे सो चूहे खाकर बिल्ली हज को चली असंच म्हणावं लागेल. पोलिसांनी पकडण्याच्या भीतीनं वाल्मिक कराडने थेट राज्य सोडलं. आधी मध्य प्रदेश, नंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि सर्वात शेवटी तो पुण्यात आला. ही तीनही राज्य फिरताना त्याचा फोन चालू होता. सोशल मीडियावर त्याच्याकडून किंवा त्याच्या टीमकडून पोस्ट करण्यात येत होत्या. मात्र तोपर्यंत राज्यात वाल्मिक कराड विरोधात राग उठलं होतं. आपला पाय आणखी खोला जात असल्याचं कराडला समजता तो विश्वासू निकटवर्तीयांकडे पुण्यात आला. 17 डिसेंबरला फोन बंद करून त्याने पुण्यातच मुक्काम केला. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 115 जणांची चौकशी करण्यात आली असून यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी, भावासह निकटवर्तीय महिलांचा देखील समावेश आहे. पुण्यातही वाल्मिक कराड एका महिलेकडे राहायला असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता ही महिला राष्ट्रवादी अजित पवार गटाची पदाधिकारी आहे, वाल्मिक कराडची विश्वासू आहे की कराडचे आणि तिचे आणखी काही संबंध आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 21 दिवसांमध्ये कराड बरोबर त्याचे विश्वासू लोक होते. अनेकांनी त्याच्याबरोबर प्रवास केला. वेळोवेळी आपला ठाव ठिकाणा बदलला. कराडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणे, त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था करणे, वाहनाची आणि मुक्कामाची व्यवस्था करणे, पोलिसांपासून त्याला लपवणे अशा अनेक गोष्टींचं नियोजन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. याच यंत्रणेत असलेला आणि वाल्मिक कराडला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केलेला प्रत्येक जण आता सीआयडीच्या रडारवर आलाय. पुण्यात वाल्मिक कराड सीआयडी समोर सरेंडर होताना देखील त्याच्याबरोबर त्याचे अनेक समर्थक होते. 2 नगरसेवक देखील होते. कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील ते करत होते. त्यामुळे वाल्मिक कराडसह फिरलेले, त्याला मदत केलेले, त्याची माहिती पोलिसांपासून लपवलेले, त्याच्या बाजूने आंदोलन करणारे अनेक जण आता अडचणीत आले आहेत. या सगळ्यांची सीआयडी कडून चौकशी होणार असून दोषी आढळणाऱ्यांना मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. मात्र पुण्यात कराडने कुठल्या महिलेकडे मुक्काम केला होता या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता गरजेचं झालंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.